राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या बार्शीत शरद शेतकरी संवाद मेळावा पार पडलाय। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार झाला। यावेळी बोलताना शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणावरून महत्त्वाचं विधान केलं। मराठवाड्यातील जनता आमच्या सोबत आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील जनता आमच्या सोबत आहे। बार्शीत आणि पंढरपूरमध्ये या दोन्ही गावात सायंकाळी सभा होतात आणि त्या चांगल्या होत्यात। भर उन्हात तुम्ही इथे उपस्थित आहात याचा अर्थ आपण बदलाच्या दिशेने वाहत असण्याच्या दिशेने उभे आहात याचे संकेत मिळतात। नरेंद्र मोदी यांचा चेहरा राज्यात चालणार नाही असंही ते म्हणाले। आम्ही जात पात न बघता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकारने गुलाल उधळलाय। कोणत्या आधारावर गुलाल उधळला त्यांना विचारा। 2014 मध्ये फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देणार असं सांगितलं होतं। 50% आणून आम्ही आरक्षण देणार आहे। आमची नक्कल ते निवडणुकीच्या तोंडावर करतात असं शरद पवार म्हणाले। लोकसभेला 400 बार म्हणणाऱ्यांना 300 बारही करता आलं नाही। मोठा भाऊ लहान भाऊ असं आमच्यात कोणी नाही। या सरकारला पराभूत करणं हे आमचं ध्येय आहे। आंध्र आणि बिहारच्या जीवावर केंद्र सरकार सत्तेवर आलं। याची धोरणं बदलायची असेल तर सरकार बदलावं लागेल, अन्यथा अन्याय आणि जुलूम करणारे सरकारला खाली खेचा असं आवाहनही शरद पवारांनी बोलताना केलंय।